चंदगड ड्रग्ज कारखान्याचं थेट दाऊद गँगशी कनेक्शन असल्याचं समोर आलेलं आहे। दाऊदचा हस्तक सलीम डोला मुख्य सूत्रधार असल्याचंही कळतंय। सलीम डोलाच्या इशाऱ्यावर हा ड्रग्जचा कारखाना चालत होता। चंदगडमधील हाजगोळीमध्ये पोल्ट्री फार्मवर छापा टाकण्यात आला। या कारवाईमध्ये 1.25 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील हाजगोळी इथं पोल्ट्री फार्मच्या आडून सुरू असलेल्या एमडी ड्रग्ज निर्मिती कारखान्याचा पर्दाफाश झाल्यानंतर या प्रकरणाचे धागेदोरे थेट आंतरराष्ट्रीय ड्रग्ज नेटवर्कपर्यंत पोहोचल्याचं समोर आलंय। कुख्यात ड्रग्ज तस्कर सलीम डोला याच्याशी या प्रकरणातील आरोपींचे संबंध असल्याचा तपास यंत्रणांना संशय। मुंबई, पुणे आणि ठाण्यामध्ये अंमली पदार्थांविरोधात कारवायांचा धडाका सुरू झाल्यानंतर तपास यंत्रणांच्या नजरेपासून दूर राहण्यासाठी चंदगड सारख्या दुर्गम भागाची निवड करण्यात आल्याचंही तपासामध्ये समोर आले। पप्पू विठ्ठल मदतवाडकर याच्या मालकीच्या पोल्ट्री फार्ममध्ये हा कारखाना सुरू करण्यात आलेला होता। पुणे अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सनं केलेल्या कारवाईत सुमारे 208 ग्रॅम तयार एमडी, कच्चं रसायन, रासायनिक पावडर आणि ड्रग्ज निर्मितीसाठी वापरण्यात येणारी विविध उपकरणं असा तब्बल 1,13,51,480 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। विशेष म्हणजे या प्रकरणाचा तपास करताना कुख्यात ड्रग्ज तस्कर सलीम डोलाचं नावही समोर आलेलं आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्यासोबत आहेत। तर प्रताप, चंदगडमधल्या ड्रग्ज कारखाना काही दिवसांपूर्वी उद्ध्वस्त करण्यात आला आणि त्याचं कनेक्शन आता थेट दाऊद गँगशी जोडलं गेलेलं आहे। नक्कीच आपण जर पाहिलं तर कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुका हा दुर्गम आहे आणि त्याचबरोबर हाजगोळी हे जे गाव आहे ते कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमेवर आहे आणि त्याचबरोबर डोंगर परिसरात आहे। असं असताना त्या गावातल्या एका पोल्ट्री फार्मवरती जो धाड टाकली त्याच्यामध्ये एमडी ड्रग मोठ्या प्रमाणात सापडून आलेला आहे। जर याचा तपास करत असताना तपास यंत्रणांना अनेक तर काही तांत्रिक कारणास्तव आपला संपर्क तुटलेला आहे, पण आपण ही सर्वात महत्त्वाची बातमी पाहतोय। चंदगडमध्ये काही दिवसांपूर्वीच एका पोल्ट्री फार्मवर छापा टाकण्यात आलेला होता आणि या पोल्ट्री फार्ममध्ये ड्रग्जचा कारखाना सुरू होता आणि तो कारखाना उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे आणि आता या कारखान्याचं कनेक्शन थेट दाऊद गँगशी जोडलं गेलेलं आहे।